फॅमिली. तर कशा आहात मैत्रिणींनो? तर बघा आता ब्लॉगला सुरुवात केली मी. तर बघा आमच्या इथल्या जवळचं जे वातावरण आहे आसपासचं ते तुम्हाला दाखवते मी. तर बघा आमच्या ह्या पपई आहे दारात. तर बघा आणि पेरूचं पण झाड आहे बघा. आता कसे पेरू आलेत बघा छोटे छोटे. तर म्हटलं जेवण झाले आता. तर चला आपण आता थोडासा व्हिडिओ काढून टाकूया मैत्रिणींना. तर बघा आता आवरलंय सगळं, जेवण बिवण सगळं झालंय. मी तुम्हाला आता ब्लाऊज शिवायचं आहे. तर म्हटलं चला मैत्रिणीबरोबर शेअर करूया. तर चला जाऊया आता ब्लाऊज शिवू. आता प्रिन्स कट ब्लाऊज शिवायचं आहे. प्रिन्स कट ब्लाऊज कसं शिवायचं ते मी तुम्हाला सांगते. बघा आता कापून ठेवलं आहे ब्लाऊज मी. जेवण वगैरे झालं म्हटलं आता चला आता एक व्हिडिओ काढून टाकूया मस्तपैकी. तर बघा तेल नाही दिलं मी, आता तेल देऊन घेते मशनीला आधी. 2-3 दिवस झाले तेलच नव्हतं दिलं. चला झालंय आता तेल देऊन. बघते आता जे नवीन शिवणारे आहेत ना तर त्यांना ही एकदम 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 म्हणजे असं फुल असं हे होईल, मदत होईल. प्रिन्स कटची ब्लाऊजची कटिंग कटिंग मी दाखवन बरं का. पण आता हे जे कटिंग करून ठेवलेलं आहे माझ्या लक्षात नाही व्हिडिओ काढायचा. साधं प्रिन्स कट आहे. तर मग आता याचं आहे ना कसं कोणाकोणाचं आहे ना प्रिन्स कट ब्लाऊज शिवल्यानंतर असं चपटा प्रिन्स कट येतो बघा, तसं येणार नाही. अशी सोपी आणि छान पद्धत ज्या नवीन आपल्या मैत्रिणी आहेत ज्या यूट्यूबवरती म्हणजे असं व्हिडिओ बघतात, शिलाई करतात, त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे. तर नक्की पूर्ण बघा, स्किप करू नका. तेल दिलंय ना थोडंसं टीप मारून घेते वेगळ्याला, मग तेल लागत मी काय केलेलं आहे पुढचा भाग आणि मागचा भाग हे मध्ये कट केलेला नाही आहे. तर बघा हे असे जॉईंट करून घेते गळा. दोन्ही साईड असे टीप मारून घेते. आता तुम्हाला दाखवते पुढचा भाग कसा जॉईंट करायचा. ही गळ्याची साईड आहे. तर बघा असं जॉईंट केलंय. तर बघा एकदम पप येतोय, ते फुगा येतोय. पण तरी पण जर असं आपलं प्लेन वाटतं आपल्याला तर काय करायचं, पुढचं जे काजा बटनची पट्टी आहे ही 2 साईड हे करायची आणि इथं टक्स घेऊन टाकायचा अर्धा इंचाचा.
हे बघा अशा पद्धतीने किती छान आलाय बघा. तुमचा प्रिन्स कट एकदम क्लिअर येईल. अशा पद्धतीने तुम्ही नवीन ज्या असतात शिवणाऱ्या ताई तर तुम्ही नक्की बघा व्यवस्थित. बघा किती छान आलाय बघ. अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर करायला विसरू नका. तर नमस्कार.